कृषी खातं हे शिंदेंकडे अर्थात अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री होते, मात्र आता हे खातं धनंजय मुंडेकडे जाऊ शकतं। तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खातं मिळण्याची शक्यता आता सूत्रांनी वर्तवलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। खातेवाटपाची यादी ही राज्यपालांकडे पोहोचलेली आहे आणि त्यातूनच आलेली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खातं मिळू शकतं अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। हे खातेवाटप संभाव्य आहे। सूत्रांनी दिलेली माहिती आहे कृषी खातं धनंजय मुंडे यांच्याकडे जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आताची महत्त्वाची बातमी अब्दुल सत्तार यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात येण्याची शक्यता आहे आणि हे खातं आता धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। आपण पाहतोय की अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी जाऊ शकते असं देखील सूत्रांनी कळवलेलं आहे। तर छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळू शकतं। अनिल पाटील यांच्याकडे क्रीडा मंत्रिपद जाऊ शकतं अशी माहिती देखील आता सूत्रांनी दिलेली आहे। सध्या अनिल पाटील यांच्याकडे आता क्रीडा मंत्रिपद जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हे संभाव्य खातेवाटप पाहतोय। खातेवाटपाची यादी ही राज्यपालांकडे पोहोचलेली आहे। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी हे राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी सुपूर्द करून आलेले आहेत। मात्र ही आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। अनिल पाटील यांच्याकडे क्रीडा खातं जाऊ शकतं। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे। सुनील, काय आहे सूत्रांची माहिती, कुणाकडे कोणतं खातं? सागर, आपण बघतोय की जे खातेवाटप आता जाहीर करण्यात आलेलं आहे, शिंदे गटाची काही खाती आणि त्याचबरोबर भाजपची खाती देण्यात आलेली आहे। त्यानुसार अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलेलं आहे, तर सहकार खात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलेली आहे। कृषी खातं जे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे होतं ते आता धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर जे बघतोय आपण अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे छगन भुजबळ यांना देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन आणि वैद्यकीय शिक्षण या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। ही ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं महिला आणि बालविकास हे राष्ट्रवादीकडे येईल, तर ती जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि अनिल भाईदास पाटील जे जळगावमधून मंत्री आहेत त्यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर अन्न आणि औषध प्रशासनाची सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे खाते वाटप जे आहे ते जाहीर झालेलं आपल्याला पाहायला मिळते। सागर, नक्कीच सुनील, मात्र काही वेळापूर्वीच खातेवाटपाची यादी जी आहे ती राज्यपालांकडे पोहोचल्याचं कळतंय। मात्र हे खातेवाटप अधिकृतरित्या कधी जाहीर होऊ शकतं? सागर, जे आपल्याला जी माहिती मिळते हेच अधिकृत खातेवाटप म्हणून आपण औषध व प्रशासन खातं दिलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो। धर्मराव बाबा आत्राम यांना औषध व प्रशासन खातं मिळू शकतं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर आदिती तटकरे यांना महिला व बाल कल्याण खातं मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। तर हे खातेवाटप आहे संभाव्य खातेवाटप, जी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। त्या संदर्भात आदिती तटकरे यांना आता महिला व बाल कल्याण खातं मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे। सुनील, किती वेळात हे खातं वाटप जाहीर होऊ शकतं आणि कुणाकुणाला कोणतं खातं मिळालंय हे पुन्हा एकदा जाहीर करा। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। धर्मराव बाबा आत्राम यांना औषध व प्रशासन खातं मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। तसंच आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खात्याचा कारभार सोपवला जाऊ शकतो अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर अनिल पाटील यांच्याकडे क्रीडा मंत्रिपद जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। तर आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खातं मिळणार अशी सूत्रांची माहिती। तर फडणवीसांकडे असलेलं अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे राहणार अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती। तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खातं, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खातं, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खातं मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे। कृषी खातं हे धनंजय मुंडे यांच्याकडे जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। तर ही महत्त्वाची खाती आहेत जी अजितदादा गटाकडे आता सध्या गेलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर खाती वाटपाची यादी राजभवनामध्ये पोहोचलेली आहे आणि काही वेळातच आता ही खाती जी आहेत ती जाहीर केली जातील। मात्र तत्पूर्वी ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खात्याचा कारभार सोपवला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे औषध व प्रशासन खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ही महत्त्वाची बातमी। दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खातं, अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं, तर धर्मराव बाबा आत्राम यांना औषध आणि प्रशासन खातं मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खातं मिळण्याची देखील शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे। तर यातली बरीचशी खाती ही भाजपकडे आहेत आणि भाजपच्या कोट्यामधली ही खाती ही अजितदादा गटाकडे आता सध्या गेलेली आहेत।
कृषी खातं जे आहे ते आता सध्या शिंदे गटाकडे अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे, ते सुद्धा कृषी खातं धनंजय मुंडे यांच्याकडे गेलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। खाते वाटपाची ही यादी राजभवनामध्ये आता पोहोचलेली आहे आणि काही वेळातच आता ही खाते वाटप जे आहे ते जाहीर होऊ शकतं। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे। सुनील, सूत्रांकडून मिळालेली ही माहिती आहे की कोणती खाती कोणाला आतापर्यंत मिळाली आहे, तुमच्याकडे काय माहिती आहे? निखिल, आपण बघतोय की जे खाते वाटप आहे 9 मंत्र्यांनी शपथ घेतली ती राष्ट्रवादीच्या, आणि अर्थ खातं ज्याच्यावरती अजितदादा यांचा भर होता ते खातं अजित पवारांना देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आदिती तटकरे यांना महिला आणि बालविकास खातं देण्यात आलेलं आहे। तर दिलीप वळसे पाटील आहेत त्यांना सहकार खातं देण्यात आलेलं आहे। जी महत्वाची 2 खाती जे राष्ट्रवादीचा गट सातत्यानं त्यासाठी आग्रही होता ती खाती मिळालेली आहेत, पण ग्रामविकास खात्याच्या ऐवजी आता राष्ट्रवादीच्या गटाला कृषी खातं देण्यात आलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी असणार आहे। तर अनिल भाईदास पाटील जे सुनील, अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। खाते वाटपाची आताची सगळ्यात मोठी बातमी, कोणाला कोणतं खातं सूत्रांच्या हवाल्यानं आपण हे पाहिलेलं आहे। एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया।